लढा माझ्यासोबत. काय बोलतोय मग? आपल्याकडे किती सैन्य आहे? महाराज आपल्याकडे कमीत कमी 100 सैन्य आहे. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे 150 आहे. 50 जास्त आहे. लढा आमच्यासोबत. लढा. वाट आता बघणार आहे बोटीची तिकीट आम्ही घेतलेली आहे. तिकीट दाखव रे. तिकीट कुठे आहे? काय माहिती. मामाने तिकीट हाय बघा, मामाने तिकीट काढलेलं आहे. आम्ही आता जाणार आहे मालवणचा किल्ला बघायला, सिंधुदुर्ग किल्ला. आपण दुसरी टाइम किल्ला बघायला चाललो. पहिल्यांदा गेलेलो त्या दुसऱ्यांदा आम्ही मालवणचा किल्ला बघायला. अरे कशाला घेते? तिकीट आय डोंट नो, घ्यावे लागतील. दंड आहे. नाही आता बोललो. बोल 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 ना. हे चालतं, तू स्वतः बोललं तर चालतं. महाराजांच्या गाव कॉन्टेंट आहे, बट आपण इथे आलोय तर त्या तोफेतूनच ह्याला उडवायला पाहिजे. ह्याला भले किती ऊन असो, किती थकलेले असो, किती बेकार कंडिशन असो, पण जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे ती तुम्हाला करावीच लागणार. आमच्या सगळ्यांची एनर्जी गेलेली, पण तरी पण एवढ्या उंच आम्ही चढून आलो. आणि हा व्ह्यू बघा. तर मी मुंबईच्या आशूतर्फे बोलते. मामा सांग जरा, मुंबईच्या आशूची काय हाल आहे? सध्या आपण मालवणात आलेलो आहोत. सध्या आपण मालवणात आलो. जरा मिसळ खावलेली आहे. तो काय मालवणला लालबाग. बरोबर. हे ते गणेश भारत माता. भारत माता, बरोबर बरोबर बोलले. भारत माता थिएटर. चला तर हां बरोबर, तेच फेमस आहे. चला बाय. तर इथे आम्ही मिसळपाव खाऊन झालेले आहे. आणि हा मुंबईचा आशू, ह्याची हवा पूर्ण टाईट आहे, कारण त्याला गाडी लागते. तर त्यामुळे एस टीचा एवढा लांबचा प्रवास गाठला आहे, त्यामुळे त्याची हालत तो व्लॉग करूच शकणार नाही आज. सो त्याचा व्लॉगिंगचा ठेका आज मी घेतलेला आहे. तर आम्ही चाललो आहे किल्ल्यावर. हां, किल्ल्यावर चाललो आहे की नाही तुझ्यात थोडी तरी हे चालायची स्टॅमिना वगैरे जे काही. वॉट एव्हर. आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ला. ए मामा गाडी. येताना तर निर्जला, तुझ्या गावी आलेलो आहे आपण. तर तुला काय बोलायचं आहे का? आम्हाला काही सांगायचं आहे? ए परबवाडी, खालची देवली आणि वरची देवली कुठे आहे सांग? आता वाजलेले आहेत 11:30 आणि एवढं ऊन आहे बघ. आपण नशीब 9 वाजता निघालो म्हणून 11 वाजता पोचलो तरी. वाव मम्मी, ते स्कर्ट छान आहे. हे बी इथे आहे मामा, पाहिजे तर घे. गोवाचं शर्ट मापाचं नाही बसलं तर फुकट 200 रुपये शिवाय खाली नाही काढणार. पप्पांचं 300 रुपये काढणार. मग तेवढेच आहे. बॉडी पाहिजे नाही, तसं नाही, पण मापाचं बसलं पाहिजे. मामाला 30 रुपीजची जीन्स पाहिजे असते, तर तू त्याला 200-300चं शर्ट दाखवतोय. मग काय हे आपण घेतलेले ना आमच्या इथे. होय, आपण घेतलेले खादी. हे काय पण तेच आहे. हां. पण मस्त टिकले. आवडीचे तिन्ही मस्त आहे. 3 घेतलेले ना त्यांनी. एक तुम्ही घातलं तर एक मी घातली. एक बाबा हे 2 घरी आहे. नाही, एक बाबांना पिंक कलर. हे खरं बाबांचं आहे. हे आधीचे आहे. नाही हे बाबा. तर इथे मालवणमध्ये अशा प्रकारे हा एक मिनी गोवा झाल्यासारखं वाटतंय मला. चांगले आवडले. हा मम्मी, असं नाही वाटत आहे की आपण मिनी गोवामध्ये आहे. वॉकिंग डेपो त्या बाजूला आहे, या बाजूला डेपो आहे आणि ह्या बाजूला आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती किल्ला आहे. शिंकता येते, चल यार हट.
देवगडला जरी गेलेस तरी पण इकडे येऊ शकते. पण मला इथे आता हे मिनी गोवा बनवल्यासारखं वाटतंय. हो ह्या मिनी गाव लोकांनी. बनवलंय इकडे किती रहदारी असते. इथे खूप सारे क्लॉथ मार्केट आहे आणि अजून पण अरे हा माझी फॅमिली शॉप आहे. काही येणार आहे? शंकर फॅमिली शॉप. पण व्यवहार मामा. वेगळा, नातं वेगळं. मामा तू घेऊन दे मग आता चल आम्हाला. बघ तर कसा हळूहळू चालतोय. ट्रिप पाहिजे तर बघा बस बस करतो. धीरज असं बोलतील. सो आता आम्ही मालवणचा किल्ला बघायला आलेलो आहे आणि इथे तिकीट कर. तिकीट काउंटर आहे. बट तिकीट काउंटरसाठी खूप मोठी लाईन आहे. इथे दिलेलं आहे फुल तिकीट 100 रुपीज, 3 to 12, हाफ तिकीट 50 रुपीज. आणि मम्मी गेलेली आहे अशा प्रकारे. पप्पा युअर राईट, अमरेला पाहिजे होती. किती जण उभी राहणार आहेत लाईनमध्ये? तुझा सावलीतून घे. तू राहिलायस ना, मग मी जाते. बाय. आणि हा मुंबईचा आशू इकडे उभा आहे. ह्याची फुल एकदम वाट लागलेली आहे आणि हा तर काय जाऊ देच. लाईन खूप आहे आणि त्यामुळे इथून जायला बघू जमतंय तसं जाऊ आपण. काय बोलतोस? येस येस. What? भले लाईन किती तुला असो. कसं वाटतं मिनी गोवामध्ये? तुला कसं वाटतं मिनी गोवामध्ये येऊन मालवणमध्ये? ह्याचं गाव आहे, ह्याला विचार. ए तुझं गाव आहे सांग ना रे यार काहीतरी. नो कमेंट. त्याला बरं नाही वाटत आहे बोलतात. का बरं नाही वाटतं ते? ऊन भरपूर आहेच पण काय करणार, समर सीझनमध्ये आलो आपण. ऊन भरपूर आहे आणि लाईन पण भरपूर आहे. तुझ्यासाठी मला कॅमेरा वरती करावा तरी लागतोय. पण आम्ही जाणार. तरी पण आम्ही हा सर्वात नरपुंडी होता. मला नाही जायचं ना. हा बरोबर बोलला. आता कशाला जायचं? कधी जाणार बोललो ना. नाही जायचं. तूच बोलते सकाळपासून, कालपासून. पण तुम्ही 5 जण जावा, मी इथे थांबतो. लोकांना आपण मग निगेटिव्हिटी तुम्ही नाही देऊ थांबा. शकत. पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. तुम्ही बसतोय. थांबा. हा इथेच थांबा. तिला बघून पण तिथे टाइम लागणार अर्धा एक तास. म्हणून तिथे पण जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पुतळा आहे. खूप छान तो आहे. काय बोलला, वॉटर स्पोर्ट्स नाही मग बाकी? नाही अवेलेबल नाही, हाऊसफुल आहे. बट तुम्ही तिथे जा बोलतोय देवबागला जा, सुनामी आयलंडला. काय तिकडे तिथे भेटेल तुम्हाला काय ना काय कायाकिंग वगैरे भेटेल. देवबाग? हा अरे ते कोकणाटेड गलचं, ते पण आतमध्ये आहे. इथून हाफ एन आवर. सो वॉट से जायचंय की नाही? Half an hour. तुझं काय म्हणणं आहे? क्लोज आता क्लोज. आपण तिकडे गेल्यावरती. तर इथे फोटोशूट चाललेलं आहे. इथे आम्ही वाट आता बघणार आहे बोटीची तिकीट आम्ही घेतलेली आहे. तिकीट दाखव रे. तिकीट कुठे आहे? काय माहिती. मामाने तिकीट हाय बघा, मामाने तिकीट काढलेलं आहे. आम्ही आता जाणार आहे मालवणचा किल्ला बघायला, सिंधुदुर्ग किल्ला. आणि मग फोटोशूट झालेलं आहे ना? झालं आहे ना फोटोशूट? सगळ्यांचं झालं. आता आम्ही चाललेलो आहोत बोटीच्या दिशेने. इथे पण लाईन लागलेली आहे. इथे पण लाईन आहे हा. तर इथे लाईन लागलेली आहे. लाईन लावण्याच्या नंतर आपल्याला बोटीने 140% आलं ना. हे तिकडे हे तिकडे कमी आहे. इकडे जाऊ. कुठे आहे तिकीट? असं बोलून सगळ्यांना तिकडे किल्ल्यावर जायला. मी काय, आता आम्ही बोटीत गेल्यावर शूट करतो. बरं. बाय. माझ्या हातातला हा आहे. हा, बघा बघा बघा. हा, पकडू. हे बघा. तिलाच घेतो. हे नाही तर आपण कधी घालणार.
आशू मुंबईचा आशू दाखवतो मुंबईच्या आशूला दाखव. तो दाखवतो. अरे उलटा पकडलाय असा असा हा. अरे फिरवतोय मी गोल गोल. असा थोडी ना फिरवतात. चला आपण दुसरी टाइम किल्ला बघायला चाललो. पहिल्यांदा गेलेलो त्या ही मुलं लहान होती. दुसऱ्यांदा आपण मालदारचा किल्ला बघायला चाललो. काय सांगतो दोन नंबर. डॉल्फिन डॉल्फिन बघायचे तुम्हाला तर इथे दिसणार नाही. पाणी गरम आहे. मम्मी घाबरते. खाली बाकीचं आम्ही तुम्हाला किल्ल्यावरती दाखवतो. बाय. तर ह्या किल्ल्यावर आम्ही ह्याच्या आधी पण 2 वेळा आलो आहे. दोन वाजला. हो, आपल्याला पण तेव्हा आम्ही काय एवढं जास्त शूट वगैरे करायचो नाही. होतं नाही. पहिले वेळ मी आलो होतो. दुसरी वेळ तू होता. काय आलं तिथं? अरे कशाला घेते तिकीट्स आय डोंट नो घ्यावे लागतील. चल दंड आहे. नाही आता बोललो. बोल 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 ना. हे चालतं तू स्वतः बोललं ते चालतं. महाराजांच्या अरे पण यूज नाही. हा यूज काय अरे पण एंट्री फी आहे. एंट्री फी हीच आहे. एंट्री फी अरे ती बोटीची होती. ती बोटीची बोटच्या होती. फुकटमध्ये तुला पाहिजे. मी ह्याच्या आधी 2 वेळा आलो इकडे. 10 मी इथेच राहतो आता. आता बोल. हा परब आहे. एंट्री फी देऊन झाल्यानंतर आता मी इथे पुढे सरकतोय आणि पुढे आता इथून जाता जाता एक मंदिर लागणार आहे. तर मी तुम्हाला ते मंदिर दाखवते. इथे तुम्हाला बरेचशी अशी छोटी छोटी दुकानं स्टॉल्स भेटतील जिथे तुम्ही काही घेऊ शकता. तर हे मंदिर आहे. तिथे म्युझियमकडे रस्ता दिलेला आहे. हे मंदिर आपण काय झाली हवा गेली. शब्द शकतोय आपण. अच्छा मग आता कुठे जायचं? कुठल्या साईडला? ते काय चला. हे काय लोक येडे त्यांच्या मागून जायचं. ए काय बोललास तू? लोक इकडे जातात ना. हा ए हे पाहिजे खेळायला. पुढे आहे ना. हाय हाय पुढे हाय. इथे घर पण आहे. घरं आहेत इकडे मम्मी व. तर तुला काही सांगायचं आहे का इथल्या वास्तूबद्दल? ह्या ऐतिहासिक काही तुला माहिती आहे का? जी जुनी महाराजांनी वास्तू केलेली आहे तिथे फक्त जोपासना करा, व्यवस्थित ठेवा हीच आमची इच्छा. दुसरं काय सांगणार. हे तर तू एक सूचना देतोयस बट मी तुला सांगते की तुला काय माहिती आहे. थंड एक थंड सांगते, एक साधं सांगते. काय घेऊ? थंड. पाण्याची बॉटल घ्यायची. अरे थंड नाही कारण गरम होणार. थंड पण द्या. घ्या ना मम्मीला पाहिजे तिला तर घ्या. नको इमली तुला हे पाहिजे. नको आले पाक एक बस झाली. त्या सांगितलं सर. लिंबाच्या गोळ्या. आशू गेला पुढे. जाऊ दे त्याला. मुंबईचा अशू पुढे गेला. येत
12:30ला बरोबर घेऊन आलाय तो आपल्याला. म्हणजे आपल्याला 1:30ला इथून निघायचं आहे. तर हा किल्ला आहे. इथे काय होतं माहित नाही, पण आहे काय काय माहिती होतं माहिती नाही, पण आहे काहीतरी. वा, व्हॉट अ लवली इन्फॉर्मेशन. वॉटर रिझर्वर ही साखर बाव आहे जी महाराजांनी हे केलेली. म्हणजे काय अद्भुत चमत्कार आहे बघा प्रेक्षकांनो, की पूर्ण किल्ल्याच्या बाहेर खारं पाणी, पण इथे साखर पाणी. इथून बावडी आहे. नाही संपलं पाणी. ही बावडी आहे. पाणी कसं संपणार मावशी, पाण्यातच आहे. तरी पण संपलं बघ. दिसत नाही ते. व्हॉट अ सरप्राईज. व्हॉट अ सरप्राईज. तुला दिसतं कुठे पण? आणि एक अजून सांगू शकते मी की ह्याच बावड्यांमधून त्यांनी एक भुयारी मार्ग काढला होता ना तो तिकडे मागे गेला. महाराजांनी. 5 रुपयाची तिकीट काढली आहे मामाने. मग तिकडे पण जायचं. वा, एवढं कोचा डर. आईला किती मोठे मोठे दगड आहेत. नको तिला. बाबा डोळे जाऊ दे. उतरत नाही मी. तुमचं काय वाटलं उतरतो? अरे किती फोटो काढायचे. तिला तुमच्या विश्वासावर ठेवतो. तुम्ही त्याची काळजी घ्या. का घ्याल का? तुम्ही ठेवायला व्यवस्थित तर घ्या. मग ठेव. वाव, भारी आहे ना. हे फोटो काढ. हे फोटो काढ. बॅग बी गेले. हॅलो गाईज. हॅलो गाईज. जाता का रस्ता पुढे? तिथे दाखव. सिंधुदुर्ग किल्ला. काढू नको. काय? नाहीतर मी तुला पाडेन. अच्छा. हाय गाय. अरे अच्छा. उंच आहे ना, म्हणून उंच आहे ना. उंच आहे ना. हा हे काय नाही डोंगर. तर आता आम्ही थांबलोय गोळे खायला. कारण तुला ऊन लागलेलं आहे जास्त म्हणून. थांब ना. भारी आहे बेकार. ते गोळा बनवतात म्हणून त्यांनी थंडीची टोपी घातली. काय काय मशीन निघाले. तर मित्रांनो किल्ल्यावर गरम खूप होत आहे. हा, आईस्क्रीम की गोळा असा विचारावर होते. तर आता मामा बोललाय गोळा खाऊया. किती वर्ष नाही खाल्ला मी तर, लहानपणी खाल्लेला. खोटारडा खाल्ला तर होता आपण खाल्ला खाल्लेला मी नाही मध्यंतरी. खाल्ला. तुझ्या लक्षात नाही. मी नाही गोळा खाल्ला लहानपणी, लास्ट टाइम खाल्ला आणि आता खातोय. झूड बोले कवा खाता. थांब कधी फोटो भेटेल. हा, तुम्ही नसेल खाल्ला. आय एम डॅम शुअर. मम्मी तर पूर्ण हेच झाली आहे. एनर्जी फिनिश. तुझी एनर्जी फिनिश का झाली? थकली ना चालून. दमली चालू. हापूरचा पाहिजे कालाकट्टे ऑरेंज रोज
लिंबू सोडा, सावळ्यांनी सांगा. थंड कांदा, काला खट्टा कैरी पत्ती 20 रुपये, आवळा सरबत, 2 गोळे बनवा, काजू सरबत, हो 2 गोळे बनवा. म्हणून तो त्याच्यात टाकतात, म्हणून तो त्याच्यात टाकतात काय. तुला काय पाहिजे? तरी मामा उचललेला आहे घे मम्मीला दे. आणि हा जाणार आहे मम्मीकडे. काय काय घेतलास? आणि आम्ही आता सगळे खाणार गोळा आणि मग नंतर तुम्हाला Yes. बघतो. बाय. हा बोल, काय तुझं, काय तुला म्हणायचं, तू बोल, तू बोल. गरम होता मला सांग. गरम मी होते डोंगरात जाता तुला? तापात, मला थंडी वाजते. थंडी वाजते. आणि ती लोक गेले पुढे. तू 2-2 टोप्या काय घातलेस? सगळे लाईनीच्या पुढेच चालले आहे. नाही रे बाबा, लाईनीतच जातो. हे ओळखीचे आहेत म्हणून. तुम्हाला काय म्हणायचंय का? हां, काय म्हणायचं काय नाही. आज आम्ही महाराजांच्या म्युझियममध्ये जात आहोत. बघू म्युझियममध्ये काय काय ठेवले. आतापर्यंतचा प्रवास कसा होता? आतापर्यंत प्रवास जरा सुक्का झाला, फक्त उन्हाने तापल्यामुळे जरा काय बघण्याला मिळालं कॉन्फिडन्स बघण्याला मिळालं नाही. बघण्याला शिवाजी महाराजांचे हात नाही बघितले, पायच्या पण नाही बघितला. त्यापेक्षा आम्ही लहानपणी आलो तेव्हा जास्त बघितलेलं. जास्त बघायला मिळाले. तेव्हा जास्त काय काय अरे बघितलं. तेव्हा सगळं दाखवत होते, आता काय असं आहेच नाही, दिसतच नाहीये. आताच काय तेव्हा गाईड होता, आता आपल्याकडे गाईड कोणाकडे नाही, तेव्हा गाईड नव्हता आपल्यास. गाईड होता. काय काय मेन गेट आहे ना, मेन गेट तिथे अरे आहे. कंचा, तू मेन गेट वरून सीधा आपल्याला घरी पोहोचवणार. तिथून आहे बघ. तर इथे म्युझियम आहे. आम्ही इथे म्युझियममध्ये जाणार आहे. बट स्टे ट्यून, बस स्टेडियम. म्हणजे थांबा. मॅन पॉवर तर तिथे जातो ना. ब्रो यू डोंट नो ब्रो ब्लॉगिंग कैसा करते हे मेरे से सीख दो. जर आला ना तिकडनं हा कंटेंट करतो, ह्याच्याकडे काहीच कंटेंट नसतं आणि हा मला नाही बोलतो. ते हे इथे काय माझं गाव कॉन्टेंट आहे. हा तर तुझं गाव कॉन्टेंट आहे, बट आपण इथे आलोय तर त्या तोफेतूनच ह्याला उडवायला पाहिजे. ह्याला ह्याला नको ते बोल. माहिती द्यायला सांगितलं तर माहिती द्यायला होत नाही. काय नाही, हा बोल. दमले आहेत सगळे, हा. तर काय माहिती वगैरे देणं. ते तर आहे. त्याच्या पुढे कुठे जाणार तो विचार करतोय. नको पुढे कुठे जायचंय, बीच वरती जायचंय की नाही आताच सांग. कोणता बीच? वर आहे ना तिकडनं, जाऊया ना. ह्यांचा नुसतं बीच, तुझं बीच चिवला बीच कुठे तर माहितीये का? मी तिकडे बघितला बसमधून येताना, खूप मागे आहे. मग तिकडेच जायचं. तिथे थोडी ना जायचंय. तिथे कायाकिंग करत होते माणसं, बघितली. आईला किती उंच उंच पायऱ्या आहेत. महाराज कसे चढत होते तुम्ही इकडे, आम्हाला चढायला जमत नाही. पण वरती चढल्यानंतर एक खूप छान असं दृश्य इथे बघायला भेटत आहे. हे बघा, असं भारी. दृश्य पाहण्यासाठी आम्ही भले किती ऊन असो, किती थकलेले असो, किती बेकार कंडिशन असो, पण जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे ती तुम्हाला करावीच लागणार. किती कठीण रस्ता आहे हे बघू नका, एंड रिझल्ट बघा. एंडिंगला तुम्हाला नक्कीच सगळं काही चांगलं भेटणार. नेहमी फोकस राहावा जे तुम्हाला करायचं. आमच्या सगळ्यांची एनर्जी गेलेली, बट तरी पण एवढ्या उंच आम्ही चढून आलो आणि हा व्ह्यू बघा. कधीच हार मानू नका. तर इथे आम्ही आधी फोटो काढलेले इथे उभे राहून. आता पुन्हा मी त्याच ठिकाणी आलेलो आहोत. इथे बघा, बघू शकता इथून असं दिसायचं की कोण येतंय, शत्रू कोण नाही येतंय. परत इथून
फोटोग्राफी चालू झालेली आहे. इथून पण तुम्ही आतमध्ये जाऊन पहारा देऊ शकता. तू जाऊ शकतो. परत इथून हा इथे तोफ घेऊन असे बसायचे, पहारा द्यायची इथे तिथे इथे. हे करूया, एक स्किट करूया हा का तो घेऊ. आम्ही. महाराज महाराज आपल्या किल्ल्यावरती हल्ला केलाय शत्रूंनी. तुम्ही कुठे पळताय? हा बोला, काय झालं? महाराज महाराज शत्रूने आपल्या किल्ल्यावरती हल्ला केलेला आहे. काय बोलताय? चला लपा लवकर. लव अरे लव. लढा माझ्यासोबत. आपल्याकडे किती सैन्य आहे? महाराज आपल्याकडे कमीत कमी 100 सैन्य आहे. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे 150 आहे. पन्नास आता? जास्त आहे. लढा आमच्यासोबत. लढा. ए तिकडून उतरताय खाली. अरे हा तिथे जायचं. तिकडून तिकडे तसं परत तिकडे जाऊ. त्या तिकडे टोकरावर आलो होतो ते. हा अजून बस बाकी काय. हो इथे आहे ओरिजिनल. हा अरे पावलं इथं येतात. इथे काय आहे? इथे पावलं आहे. दिसतंय की नाही माहिती नाही, पण इथे हाताचे पंजे आहेत. हे लिहिलं असेल ना. आईला काही दिसत नाही. बघ तुम्ही चल. कसा आहे ना आता कचरा टाकू नका हल्ले. चल तिथे काय आहे? हाताचा पंजा. पावलंय माती पडली आणि मला जरा हात ठेवला. हा थोडा थोडा 5 बोट दिसतली तुका. थंय जाऊचा हा काय रे. चला तर 2 वाजलेले आहेत. आता मी शिव अवतार होता. परत शिव चालले. अवतार होता तो. शिव अवतार होते ते. अवतार होता. तिथून आहे ना. हे तिकडून चल. तिथून आहे ना वर. हा मग सांगतोय तरी तिकडे राहतो. अय्या रे अय्या. ओ अय्या. हैया अय्या रे भैया. ओ भैया भैया रे भाई. ते कसे लढत असतील. मग तेच तर बोलते. पटकन शत्रू आले तर ती लोक इथून चढत कसे होते. सावकाश सावकाश. आह. तर हा होता आमचा सिंधुदुर्ग किल्ला. खूप मोठा आहे. अजून काय मी पूर्ण फिरलेलो नाही आहे. उन्हामुळे खूप डोकं तापलेलं आहे, त्यामुळे जमत नाही आहे. पण हा आपण थोडंसं अजून फिरूयात. बीचवरती वगैरे जाणार आहे तर तिथे थोडं रिलॅक्सेशन मिळू शकतं. तर आम्ही आता इथून निघणार आहे. हो ना. परत एक बोट पकडून. बहुतेक आता नारळ पाणी पियावंच लागणार. हां सलाईन लावावं लागणार. बघा मित्रांनो, असं जेवण आलेलं आहे. ही भाजी, वाटाण्याची उसळ, डाळ, बासुंदी, सोलकढी, भात. मला हे विचारायचं आहे, स्वीट डिश लास्टला खातात की सोलकढी? आपण ह्यांना विचारूया. सांग. बोला. स्वीट डिश लास्टला खातात की सोलकढी? दोन्ही लाटलाच खातात. हिला विचारूया. हे स्वीट डिश लास्टला खातात की सोलकढी? आता आम्ही चाललो आहोत. जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत कुठल्या बीचवर सांग लवकर. चिवला ब्लीचला चाललेलो. चिवला ब्लीच नाही, चिवला बीच. काय हे शेगुल आहे. शेगुल आहे अभि इथे पण. गोवा वाटतं. रोड घे, गोवा वाटतं. AC नॉन AC रूम. हा इथे गोवाच वाटतंय मला जेव्हापासून मी गेलो नाही. बघ ना. अरे मग मी तेच तर बोलते आहे ना की जेव्हापासून आपण गोव्यावर नवलं तेव्हा हा मालवण मग गोवाच वाटतोय. तेव्हा गोवा खडबडीत होतं ना. चुप रे, चांगला होता.
हो धरा ना. हा येतो येतो. हा तिकडे येवा येवा. हा हा. तो बोलतो सोय पण करून यावा. मगापासून ऐकते मी चिवडा बीच चिवडा बीच. चिवला नाही नाही हे बघ हे काय हे बघ चिवला बीच आलं. ते बघ तिथे लिहिले चिवला बीच. माहिती आहे ते हॉटेल आहे. चिवला बीचच पाहिजे ना. अरे पण हे हॉटेल आहे. अरे पण इथेच आहे ना चिवला बीच. मग कशाला शिवला काय झाडाला चाललं? आंबे बघ कसे लागतात ते बघा. ए फणस आहे. नाही काय आहे हे? कुठचं फ्रूट आहे? पंचोळी आहे पंचोळी. आंबे बघ कसे लागतात. अरे आता तिने 100 रुपयाला विकले. फणसोळी आहे ही. आपल्याला ही सांगत होती ना ताईची घेऊन जा म्हणून. फणस म्हणत होती. पंचोळी पंचोळी फणसासारखीच असते. 5000 लागते. भाजी मस्त लागते. भाजी नाही ती बोलली कापं करतो आम्ही. कापं करूया. कापो करते ती. आता हे ती सांगत होती झाड घेऊन जा. एवढं मोठं होणार तर कसं लावणार आम्ही? कुठे लावणार कुठे? तेवढी जागा पण नाही. तेव्हा केवढं मोठं झाड. मागे हाय एवढी जागा. पण मोठं झालं नको. हे बघ की अशी मोठी होतात झाडे. फळं, हा, मोठी होतात ती. तिच्याकडे पण आहेत ना लय उंच उंच. म्हणजे पहिल्यापासून लावलेली आहे. आता बोला. अशा प्रकारे आम्ही चिवला बीचला आलो आहोत. पाहू शकता समोर. बघू शकतात. अथांग असं सागर. तुला अलिबागलाही सुचतंय. मालवणचं अलिबाग. तर हा आहे मालवणचा मिनी गोवा. कसं वाटतंय आशू शू शू मुंबईचा आशू? सनसेट पाहिजे तर नाही तर मजा नाही. अरे देवा म्हणजे आता इथं घर आहे तर तिला सनसेटसाठी मस्त आहे पण बीच. आशू ती वाली रील करूया का? सॉरी काय रुपेरी वाळू माडांच्या बना त्याला घेऊन जा का? खडे नाही माहित काय. ते बघ 2 मग ते मला करूया. सात समुंदर पार. मग त्याला 7 समुंदर या. हा उन्हाच्या नंतर ए जरा ह्याला सनसेट द्या जरा त्याची कानातली सनसेट. तुझा काय मत हा? मी जेवले जरा झोपायचा. मला जरा आळस येईल झोपायचा. झोप. सांगा पडले की झोपणार. मका आता झोप इली या. त्याला फक्त आता झोपेच मस्त वाटत ना. काय जीव बी तुला पण बघ ना. त्याच्यापेक्षा एवढं स्वच्छ बघ. मग पाणी गरम असेल ना. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहोत. खूप मजा केली मालवणमध्ये. कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. बरं वाटलं. फिरलो बस गेलो. काय आलं तुमच्या भावना पोहोचल्या. हिचा फोन आलेला आहे इथे रेंज असल्या कारणाने. इथे चालू झालेलं आहे दर्या सागर. तुम्हाला कसं वाटलंय? तुला पाण्यात कुदून कसं वाटलं? पाण्यात हे इकडे पाण्यात बुडून कसं वाटलं तुम्हाला? बोला. हा फील. ए मुंबईचा आशू आता कसं वाटलं अनप्लॅन्ड ट्रिप? Unplanned ट्रिप मला नाही आवडत. वाटलं तुम्हाला? हा तुझा अनप्लॅन होता. माझा अनप्लॅन नव्हता. त्याला इट मी वॉज लिटिल बिट प्लॅन बट हा जर तुम्हाला इतरशील हे होतं ऊन होतं म्हणून. कशी गेली ट्रिप विचारत असशील तर नाही का नाकात मगापासून तेच उरलावलं. नॉट बॅड बट नॉट गुड ऑल्सो. आला समोर आला. चला अभि तक्का बोल. नॉट बॅड बट नॉट गुड. देखा जोर से. Not अरे bad, बट but तू not एवढा good. कुदलास पाण्यात त्याचं काय? मग तेच बोललो ना नॉट बॅड बट नॉट गुड. मजा गेली बट इथे बघ गोवा वाईब्स आहेत इथे है ना. गोवा वाईब्स आहेत. फायनली आजचा व्हिडिओ पण इथेच संपलाय. होप तुम्हाला आवडला असेल. आता कसा एडिट करेन त्याच्यावर आहे. बाकी लाईक करा शेअर करा. एडिट करायचं. हा मग त्यांना सांगायला लागेल की
आता मी डिसाईड नाही केलं की मी हा व्हिडिओ एडिट कसा करणार. हा, मग त्याच्यावर आहे. कधी कधी काय होतं, मी जास्त वेळून काय होतं, मी व्हिडिओ शूट करतो पण मग एडिट करताना मला मजा येत नाही, तर मी अपलोडच करत नाही. तर असे भरपूर व्हिडिओ आहेत जे मी अपलोडच केले नाही कारण मला मजा नाही आली. ओके सो म्हणून मी ते बोललो असं सर हा व्हिडिओ मी ते पण संपवतो. तुला मजा नाही येत असेल, कशावरून दुसऱ्यांना मजा येत असेल, काही वेगळं दिसत असेल तर ठीक आहे, तेच असेल डिलीट केलंच ओके. एक क्रिएटरला हां त्याच्या ऑडियन्सबद्दल, हां लाईक्स अँड डिसलाईक्सबद्दल माहिती असली पाहिजे. बरोबर. बस बाय.